गुड मॉर्निंग. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाच्या श्रमकल्याण व प्रथा या विषयातील श्रमसंघटना हा घटक अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण श्रमसंघटना म्हणजे काय ते समजावून घेऊयात. भारतामध्ये कामगारांची संख्या म्हणजेच श्रमिकांची संख्या जास्त आहे. त्यांचे कल्याण होणे गरजेचे असते, परंतु भारतामध्ये श्रमिकांचे कल्याण जे आहे ते पुरेपूर होऊ शकलेले नाही. किंबहुना आजही संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना पुरेसा न्याय मिळालेला दिसत नाही. त्याचबरोबर श्रमिकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या ज्या काही श्रमसंघटना असतात किंवा कामगार संघटना ज्या असतात, त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी काही कार्य केलेले आहेत. कामगार संघटना म्हणजेच कामगार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी किंवा आपल्या हक्कांसाठी एकत्र येत असतात. कामगार एकत्र येऊन संघटना स्थापन करतात आणि श्रम कल्याणाचा त्या ठिकाणी या संघटनेमार्फत विचार होत असतो. भारतामध्ये श्रमसंघटनेचा विकास जो आहे तो प्रभावीपणे होऊ शकलेला नाही. भारतामध्ये जर श्रमसंघटना जे आहे किंवा कामगार जे आहेत ते जर संघटित राहिले तर नक्कीच कामगार कल्याणाचे अतिशय प्रभावी असे उपक्रम राबवता येतील. परंतु भारतीय संघटना ज्या आहेत त्या मात्र नेहमी उदासीन राहिलेल्या दिसतात आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे कामगारांमध्ये असलेला अशिक्षितपणा, आपापसांमध्ये असणारे मतभेद, त्याचबरोबर राजकीय हेवेदेवे, औद्योगिक वाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्यामध्ये असणारा मीपणा. कदाचित देव कुठेतरी आहे या विचारानुसार श्रमिकांच्या कल्याणासाठी काही श्रमसंघटना उदयास आलेल्या आहेत. श्रमकल्याणाचे उपक्रम जे आहेत ते त्यांनी सुरू केलेले आहेत. परंतु पैसा फेको तमाशा देखो अशा म्हणेनुसार निधीच्या अभावी पोटी ते उपक्रम जे आहेत ते पुरेपूर राबवले जात नाहीत किंवा अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणामध्ये राबवले जात असतात. तरीसुद्धा औद्योगिक कारखान्यांच्या बाबतीमध्ये श्रमकल्याण उपक्रमांच्या बाबतीमध्ये विशेष कार्य केलेले आपल्याला दिसून येते. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर औद्योगिक क्षेत्रांमध्ये असणारे जे काही कामगार असतील त्यांच्या बाबतीमध्ये काही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत होत्या. उदाहरणार्थ सुती कापड कामगार संघटना, कामगार गिरणी कापड संघटना अहमदाबाद, त्याचबरोबर मिल मजूर कामगार संघटना इंदोर, मजूर संघटना कानपूर, कापड गिरणी कामगार संघटना मुंबई, अशा अनेक संघटना भारतामध्ये सुद्धा उदयास आल्यात आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने श्रमिकांच्या हितासाठी श्रमकल्याणाचे उपक्रम जे आहेत ते राबविले. त्याचबरोबर सेवायोजकांकडून श्रमिकांसाठी लागणाऱ्या ज्या काही मूलभूत सेवा सुविधा असतील त्यासुद्धा श्रमिकांना मिळवून दिलेल्या आहेत. श्रमकल्याण आणि श्रमसंघटना यांचा जर आपण विचार केला तर नक्कीच श्रमिक जे आहेत ते एकटे जर राहिले तर त्यांच्या असणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्यांची सोडवणूक होणार नाही. त्यांचे असणारे हक्क, त्यांचे असणारे अधिकार त्यांना ते पुरेपूर प्रमाणामध्ये मिळणार नाही. त्यासाठी श्रमिकांच्या संघटना असणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून श्रमकल्याण आणि श्रमसंघटना यांचा अतिशय जवळचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपण श्रमसंघटनांच्या विकासामध्ये आत्तापर्यंत जे जे अडथळे निर्माण झालेले आहेत त्यांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. पहिला भाग जो आहे की श्रमसंघटना का विकसित झाल्या नाही किंवा पहिला अडथळा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अशिक्षितपणा. भारताचा जर आपण विचार करायला तर भारत हा देश जो आहे तो विकसनशील आहे आणि या देशामध्ये आर्थिक आणि गरिबांचं प्रमाण जे आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतं. आर्थिक आणि गरीब यांचं प्रमाण, गरीब लोक यांचं जर प्रमाण आपण जर विचार केला तर निरक्षरतेचं प्रमाण जे आहे ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लोकांमध्ये असलेलं अज्ञान, उदासीनता, गैरसमज यामुळं श्रमसंघटनांचा विकास खुंटलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कामगारांना स्वतःच्या हक्कांची, अधिकारांची जाणीव नव्हती. परिणामतः प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्यांची पिळवणूक केली जात असे.
कामगार अज्ञानी असल्यामुळे संघटनेचे असणारे जे काही तत्व असतील, उद्दिष्ट असतील, याची जाणीव त्या कामगारांना होत नव्हती. आणि पूर्वीच्या काळी कामगार जे आहेत ते फक्त उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतरित झालेले असत. गोरगरीब लोक फक्त अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गरजा भागविण्याचा त्यावेळेला प्रयत्न करत असत किंवा त्यासाठीच त्यांचा आटापिटा चाललेला असे. काही लोक फक्त केवळ गरजेपुरताच पैसा कमवित असत आणि त्यासाठी ते शहरामध्ये स्थलांतरित झालेले असत. बऱ्याच वेळेला परिस्थिती जुळवून घेण्याची नसायची. मग अशा वेळेला लोकांचा असणारा जो काही अशिक्षितपणा आहे, निरक्षरपणा जो आहे, त्याचा फायदा त्या ठिकाणी मालक वर्ग घेत असायचा. आणि शिवाय बऱ्याच वेळेला त्यांच्यावरती अन्यायसुद्धा केला जायचा. कारण कामगार अशिक्षित जर असतील तर त्यांना अनेक वेळेला योग्य त्या सेवा सुविधा किंवा कायद्यामध्ये असणाऱ्या ज्या काही कामगार कल्याणाच्या तरतुदी आहेत त्यांचे उपक्रम त्या ठिकाणी कामगारांना माहीत नसायचे आणि मालकाकडून ते खर्च जास्त होईल या भावनेतून किंवा खर्च जास्त होतो असा विचार करून ते उपक्रम राबवले जात नसायचे. मग अशा वेळेला कामगारांवरती नक्कीच त्या ठिकाणी अशिक्षितपणामुळं अडचण आली आणि अशिक्षितपणामुळं कामगारांच्या संघटनासुद्धा लवकर स्थापन झाल्या नाहीत किंवा योग्यपणे प्रभावीपणे त्या काम करू शकल्या नाहीत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा श्रम संघटनांच्या विकासातील अडथळ्यांचा येतो तो म्हणजे कामगारांचं होणारं स्थलांतर. आत्ताच जर आपण थोडासा विचार केला होता की कामगार जे आहेत ते रोजगार मिळवण्यासाठी शहरांमध्ये धाव घेत असतात आणि त्या परिस्थितीशी ते जुळवून घेऊन आपलं जीवन जगण्याची एक सवय त्या ठिकाणी ते लावून घेत असतात. अनेक वेळेला असे असणारे गोरगरीब कामगार किंवा भोळेभाबडे असणारे जे काही लोक असतील त्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुलांची संख्या बऱ्याच वेळेला अधिक असायची. शेतीप्रधान भारत देशामध्ये अनंत अशा अडचणी निर्माण झालेल्या होत्या किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्याही निर्माण झालेल्या होत्या. फक्त पोटासाठी म्हणून जीवन जगायचं असाही बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी दृष्टिकोन होता आणि हे जीवन जगण्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्या गावात परिसरातील लोक जे आहेत ते शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित होतात. हे पाहूनसुद्धा अनेक कामगार जे आहेत ते शहरांमध्ये स्थलांतरित झालेले होते. आपल्या देशातील बरेच कामगार जे आहेत ते ग्रामीण भागातून औद्योगिक क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेला स्थलांतरित झालेले होते. ते शरीराने जरी स्थलांतरित झालेले असले तरी मनाने मात्र ते ग्रामीण भागांमध्येच बऱ्यापैकी रमलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांचं जे मन आहे ते गावाकडेच त्या ठिकाणी जास्त रमत असतं. कारण शहरी भागामध्ये योग्य त्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीत. त्याचबरोबर शहराऐवजी गावांशी असणारे त्यांचे जे काही संबंध असतात ते निकटचे असतात आणि त्यांची कार्यक्षमता उंचावण्यासाठी आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा सुविधा ज्या आहेत त्या त्यांना दिल्या पाहिजेत. आधुनिक काळामध्ये अधिकार हिसकावून घेण्याचे जे काही संकेत असतात ते जर मिळत असतील तर संघटन जे आहे ते त्या ठिकाणी अतिशय उपयुक्त आहे. परंतु आजपर्यंत जर आपण पाहिलं तर कामगार जे आहे ते शहरांमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर शहरामध्ये बऱ्याच वेळेला त्यांचं संघटन जे आहे ते होत नाही आणि आधुनिक काळामध्ये ते खूप गरजेचं आहे. स्थलांतरित कामगारांच्या असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या खूप वेगळ्या असतात. त्या तुलनेमध्ये स्थानिक कामगारांना त्या समस्यांना बऱ्याच वेळेला सामोरे जावं लागत नाही किंवा स्थलांतरित कामगारांच्या तुलनेत स्थानिक कामगार संघटना ज्या आहेत त्यांना त्याची जास्त जाणीव झालेली असते आणि श्रमिकांसाठी अशा कामगार संघटना ज्या आहेत त्या पोटतिडकीनं काम करत असतात. परंतु स्थलांतरित कामगारांची मात्र मानसिकता त्या कामगार संघटनांमध्ये काम करण्याची नसते. फक्त आज न उद्या मला या ठिकाणाहून जायचं आहे याच विचाराने ते लोक त्या ठिकाणी फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी म्हणून कामामध्ये व्यस्त झालेले असतात.
श्रम संघटनांकडे त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी योग्य नसतो. आणि म्हणून श्रमिकांचं असणारं स्थलांतर जे आहे ते सुद्धा एक श्रम संघटनांच्या विकासातील एक अडथळा बनून राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर श्रम संघटनांच्या विकासामध्ये येणारा पुढचा अडथळा म्हणजे श्रमिकांचं असणारं दारिद्र्य. श्रमिकांचा जर आपण विचार केला तर कमी उत्पन्न, त्याचबरोबर कर्जाचा डोंगर आणि अशी वेगवेगळी कारणं जी असतात त्या वेगवेगळ्या कारणास्तव श्रमिकांना आपलं जीवन जे आहे ते काटकसरीनं जगण्याची सवय लागलेली असते. मजुरीची असणारी कमी दर, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, राहणीमान, सामाजिक क्षेत्रामध्ये मिळणारी वागणूक अशा अनेक कारणांमुळे कंटाळून श्रमिक जे आहेत ते शहरी भागात स्थलांतरित झालेले असतात. आणि तो फक्त पैसा कमवण्यासाठी शहरी भागामध्ये आलेला असतो आणि म्हणून पैसा कमवण्याच्या व्यतिरिक्त इतर बाबींकडे तो आपोआपच काय करतो, दुर्लक्ष करत असतो. श्रमसंघटना चालविण्यासाठी निधीची आवश्यकता असते किंवा नितांत गरज असते आणि हा निधी कामगारांकडूनच वर्गणीच्या माध्यमातून गोळा केला जात असतो. सर्वच कामगार निधी देत नाहीत. सर्वांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते किंवा सर्वांची मानसिकता तशी नसते आणि त्यामुळे श्रमसंघटनांचा गरज जी आहे ती वेळोवेळी भागत नाही आणि म्हणून मोजक्याच ज्या काही संघटना आहेत त्या कामगार कल्याणाच्या बाबतीमध्ये काम करत असतात. आज आपण पाहतो अनेक कामगार जे आहेत ते दारिद्र्य अवस्थेमध्ये राहत असतात. ते दारिद्र्य अवस्थेमध्ये राहत असताना त्यांना त्यांच्या मूलभूत सेवा सुविधा ज्या असतील त्या पूर्ण करण्यामध्येच त्यांचा असणारा जो काही उत्पन्नाचा भाग आहे तो खर्च होत असतो आणि श्रम संघटनांना निधी देण्यासाठी किंवा वर्गणी देण्यासाठी त्याचबरोबर श्रम संघटनांमध्ये काम करण्यासाठी असे अनेक कामगार तयार होत नाहीत. हा सुद्धा श्रम संघटनांच्या विकासातील एक अडथळा आहे. त्यानंतर एकात्मतेचा अभाव. एकाच कारखान्यामध्ये किंवा एकाच ठिकाणी राहणारे लोक जे आहेत ते एकाच प्रकारचे जीवन जगत असतात. शिवाय एकमेकांच्या शेजारी बऱ्याच वेळेला वास्तव्य करत असतात, परंतु धर्म, जात, विचार, पंथ, भाषा, परंपरा या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा काही तत्त्वज्ञान असेल, धार्मिक सिद्धांत असतील इत्यादींमध्ये त्यांची जी काही निवड असते ती निवड वेगवेगळी आपल्याला आढळून येते आणि यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला एकात्मतेचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतो. संघटनांचे असणारे नाव जे असेल ते नाव, त्याचबरोबर त्यातून काढला जाणारा चुकीचा अर्थ, सामूहिक जीवनाला बऱ्याच वेळेला भंग पावणारे घटकसुद्धा त्या ठिकाणी अडचणीचे होत असतात आणि विशेष करून भारतामध्ये आज तागायतपणे एकात्मतेचा बऱ्याच वेळेला अभाव असल्यामुळं सुद्धा काही कामगार संघटना ज्या आहेत त्यांचा विकास होऊ शकलेला नाही. त्यानंतर उद्योगांसाठीचं असणारं जे काही धोरण असतं ते उद्योगपतींच्या दृष्टिकोनातून चांगलं असतं, परंतु उद्योगपतींचं असणारं श्रमसंघटनांच्या बाबतीतलं जे काही धोरण आहे ते मात्र बऱ्याच वेळेला योग्य असत नाही आणि म्हणून उद्योगपतींचं प्रतिकूल धोरण हा सुद्धा एक श्रमसंघटनांच्या विकासातील अडथळा दिसून येतो. श्रमसंघटना या ज्या आहेत या नेहमी श्रमिकांच्या कल्याणासाठी काम करत असतात आणि ते एक संघटना म्हणून त्या ठिकाणी काम करत असते. यामुळं बऱ्याच वेळेला उद्योगपतींचं श्रमसंघटनांविषयीचं असणारं जे काही मत आहे ते योग्य पद्धतीचं नसतं. कारण श्रमसंघटना म्हणजे फक्त कामगारांच्या हितासाठी मोर्चे, त्याचबरोबर टाळेबंदी किंवा हेवे दावे यासाठीच या संघटनांची निर्मिती होते असाही काही उद्योगपतींचा गैरसमज त्या ठिकाणी झालेला असतो आणि हा योग्य नाही. उद्योगपतींनी जर आपल्या कामगारांच्या बाबतीमध्ये योग्य असं अनुकूल धोरण जर ठेवलं तर कामगारांना मालकांच्या बरोबर किंवा उद्योगपती जे असतील किंवा सेवायोजक जे असतील त्यांच्याबरोबर वाद घालण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. बऱ्याच वेळेला सेवायोजकांचा असणारा असा जो काही दृष्टिकोन असेल तो अडचणीचा ठरत असतो. त्यानंतर राजकीय नेतृत्व. भारतामध्ये बहुतेक वेळेला श्रमसंघटनांचं जे काही नेतृत्व आहे ते राजकीय पुढारी करत असतात आणि बऱ्याच वेळेला श्रमिकांच्या ज्या काही
मूलभूत समस्या असतील किंवा खरोखर ज्या काही समस्या असतील त्या ते समजून घेत नाही. समाजातील इतर घटकांप्रमाणे श्रमिकांना सहकार्य करण्यासाठी ते तयार होत नसतात किंवा बऱ्याच वेळेला राजकीय नेतृत्वाचा अभावसुद्धा त्या ठिकाणी जाणवत असतो. आणि अशा वेळेला राजकीय नेतृत्वातील बरेचसे लोक फक्त केवळ मतदानासाठी म्हणून श्रमिकांच्या संघटनेचा वापर करत असतात. त्यामुळं श्रमिकांचे जे काही विधायक कार्य असतील किंवा कल्याणाची जी काही कार्य असतील, कल्याणकारी उपक्रम असतील, यांना मात्र बऱ्याच वेळेला खीळ बसत असते. त्यानंतर श्रम संघटनांच्या विकासामध्ये अडथळा महत्त्वाचा तो म्हणजे मर्यादित कार्यक्षेत्र. भारतामध्ये असणाऱ्या ज्या काही कामगार संघटना आहेत त्यांचा विकास पुरेपूर होत नाही, कारण त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते मर्यादेमध्ये असतं. अशा काही मोजक्याच संघटना आहेत की ज्यांचे कार्यक्षेत्र जे आहे ते संपूर्ण भारतभर विस्तारलेलं आहे. परंतु विशेष करून जास्तीत जास्त ज्या काही श्रमसंघटना आहेत किंवा श्रमिकांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांची व्याप्ती फक्त आपल्या व्यवसायापुरती मर्यादित असते किंवा आपल्या फक्त शहरापुरतीच मर्यादित असते. त्याच्या बाहेर काम करण्यासाठी त्या तयार होत नाहीत आणि मर्यादित क्षेत्रामुळं सुद्धा श्रमसंघटनांचा पुरेपूर विकास बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला दिसून येत नाही. त्यानंतर परस्पर सहकार्य जे आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा श्रमसंघटनांचा थोडासा अभाव आपल्याला दिसून येतो. भारतीयांमध्ये सहकार्य करण्याची असलेली जी काही प्रवृत्ती आहे ती श्रमकल्याणासाठी पुरेपूर योग्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण भारतीय लोकांची असणारी जी काही विचारसंगती आहे ते बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी विसंगत आपल्याला पाहायला मिळते. आणि संघटनेमध्ये वरवर जरी सहकार्य करण्यासाठी काही लोक जरी तयार असले तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये मात्र कामगारांना किंवा कामगार संघटनांना सहकार्य केलं जात नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या अन्यायाविरुद्ध एखाद्या संघटनेनं जर संप केला असेल तर इतर संघटना ज्या आहेत किंवा काही कामगार जे आहेत ते त्यामध्ये सहभागी होत नाहीत, कामगार संघटनांना सहकार्य करत नाहीत. पण याच संघटनांनी जर कामगारांचे कल्याणकारी उपक्रम जे आहे ते राबविण्यासाठी जर इतरांना सहकार्य केलं, परस्परांना सहकार्य जर केलं तर नक्कीच कामगार संघटनांचा विकास होऊ शकतो, त्याचबरोबर कामगारांचाही विकास होऊ शकतो आणि परस्पर सहकार्याचा जो अडथळा आहे तो मात्र दूर होऊ शकतो. बहुतांशी कामगार संघटना या फक्त राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय पक्षांच्या विकासासाठी कार्यरत झालेले असतात किंवा राजकीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात आणि म्हणून श्रमिकांच्या हिताकडं या कामगार संघटनांचं दुर्लक्ष होत असतं. त्यामुळं परस्पर सहकार्य एकमेकांना नसणं हा सुद्धा एक अडथळा कामगार संघटनांच्या विकासामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर मध्यस्थांच्या शक्तींचा दुरुपयोग. भारतामध्ये उद्योगपती कामगारांच्या विकासासाठी मोजकाच प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. अनेक वेळेला कामगारांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कामगारांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांची सोडवणूक जर होत नसेल तर कामगार आणि मालक जे आहे यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता जास्त आपल्याला पाहायला मिळते. आणि हे वाद होऊ नयेत यासाठी मालकांच्या वतीनं किंवा सेवा योजकांकडून काही मध्यस्थांची नेमणूक केली जात असते आणि हे मध्यस्थ उद्योगपतींचे नोकर असतात. पण मध्यस्थांच्या नेतृत्वाखाली चुकीच्या व्यक्तीची बऱ्याच वेळेला भरती केली जाते किंवा बऱ्याच वेळेला वेगळी मतं मांडली जात असतात आणि कामगार जे आहेत ते कल्याणापासून त्या ठिकाणी दूर कसे राहतील आणि उद्योगपतींचा असणारा पैसा जो आहे कामगार कल्याणावर खर्च होणारा तो कसा वाचेल याकडं ते नक्कीच त्या ठिकाणी या दृष्टिकोनातून विचार करत असतात. बऱ्याच वेळेला एखादा कामगार जो आहे त्या कामगारानं मध्यस्थांना त्या ठिकाणी जर काही सहकार्य करण्यासाठी विनंती केलेली असेल तर मध्यस्थांच्या मार्फत ते सेवा योजकांपर्यंत त्या ठिकाणी जात नाही. अनेक वेळेला उद्योगपती किंवा सेवा योजक जे आहेत ते
कामगारांचा होणारा जो काही विरोध आहे तो विरोध संपवण्यासाठी म्हणून मध्यस्थांच्या वतीनं काही कारस्थानं किंवा बऱ्याच वेळेला काही उपाययोजना करत असतात की ज्या कायदेशीर नाहीत, श्रमिकांच्या कल्याणाच्या नाहीत, अशा सुद्धा काही उपाययोजना मध्यस्थांच्या मार्फत केल्या जात असतात. किंवा कामगारांनी संप करू नयेत, कामगार संघटनांनी सक्रिय होऊ नये यासाठी काही मध्यस्थांच्या मार्फत त्यांचे जे काही विचार असतील ते थांबवण्याचा किंवा निघणारे मोर्चे जे आहेत किंवा कामगारांनी केलेलं बंड जे आहे ते मोडून काढण्याचा प्रयत्न उद्योगपतींच्या मार्फत मध्यस्थांकडून त्या ठिकाणी उद्योगपती जे आहेत ते मध्यस्थांच्या मदतीने या गोष्टींचा उपयोग करत असतात आणि त्यामुळे सुद्धा श्रम संघटना ज्या आहेत त्यांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर नेतृत्व करण्याबाबतचं असणारं जे काही प्रशिक्षण आहे तो सुद्धा एक मोठा अडथळा श्रम संघटनांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा एक मोठा अडथळा त्या ठिकाणी आहे, कारण कामगार संघटना ज्या आहे त्या अस्तित्वात आल्या तर संघटनेचं नेतृत्व कोणी करायचं हा प्रश्न बऱ्याच वेळेला निर्माण होत असतो आणि किचकट स्वरूपाचा असा हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नेता हा श्रमिक किंवा मालक या दोन्ही वर्गातला असता कामा नये आणि म्हणून बऱ्याच वेळेला नेतृत्व करण्याबाबतचं प्रशिक्षण त्या संबंधित कामगार संघटनेच्या नेत्यांना मिळत नाही, त्यामुळं सुद्धा अडथळे निर्माण होत असतात. राजकीय पातळीवरून किंवा राजकीय पक्षाचा एखादा पुढारी जो असेल तो काय केला जातो, या कामगार संघटनेचा नेता किंवा कामगार संघटनेचं नेतृत्व करणारा म्हणून त्या ठिकाणी निवडला जात असतो. कारण मालक आणि कामगार यांच्यातला जर नेता किंवा नेतृत्व जर निवडलं तर कदाचित दुसऱ्या घटकावरती अन्याय होऊ शकतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला अनेक कामगार संघटनांचे जे काही नेतृत्व करणारे लोक असतात ते राजकीय पक्षांचे पुढारी असतात किंवा श्रमिक किंवा मालक नसलेली व्यक्ती जी आहे ती त्या ठिकाणी नेतृत्व करणारी त्या ठिकाणी असावी. बऱ्याच वेळेला आपल्याला थोडक्यात सांगता येईल किंवा या बाबतीमध्ये असं सांगता येईल की बाहेरची व्यक्ती जी आहे ती नेतृत्व करणारी असली पाहिजे. विशेष करून ते श्रमिक आणि कामगार यांच्या व्यतिरिक्त त्रयस्थ असल्यामुळं दोन्ही वर्गांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेईल किंवा जाणून घेण्याचं अज्ञान जे आहे ते त्या व्यक्तीकडं असलं पाहिजे आणि कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही घटकाची फसवणूक न करता दोनही घटकांना योग्य न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्यामुळं कामगार संघटनांच्या नेतृत्वपदी किंवा नेत्याची निवड करत असताना त्रयस्थ व्यक्तीची शक्यतो निवड केली जात असते आणि बऱ्याच वेळेला अशा व्यक्तीकडून चुकीचे सुद्धा निर्णय काही वेळेला घेतले जाऊ शकतात. कारण सेवायोजक किंवा मालक जे असतात किंवा उद्योगपती जे असतात ते अशा व्यक्तींना आपल्या प्रभावाखाली आणून अनेक कामगारांचे कल्याणकारी उपक्रम जे आहेत ते राबवण्यामध्ये अडथळे निर्माण करत असतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत, श्रम संघटनांच्या विकासासाठी आवश्यक असणारे घटक. श्रम संघटनांच्या विकासासाठी आज जर आपण पाहिलं तर सरकारचं धोरण जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. सरकारनं कामगारांच्या कल्याणासाठी विविध कायदे जे आहेत ते केलेले आहेत, परंतु त्या कायद्यामध्ये असणारे जे काही उपक्रम आहेत त्यांची पुरेपूर अंमलबजावणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं योग्य असं धोरण ठरवलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. त्याचबरोबर देशातील असणारं चैतन्यदायी वातावरण हे सुद्धा श्रम संघटनांच्या विकासासाठी आवश्यक आहे. कारण कामगार आणि समाजातील इतर घटक जे आहेत त्यांच्यामध्ये जर चैतन्यदायी वातावरण जर असेल तर आपोआपच कामगार जे आहेत ते सर्वजण आपल्या समस्यांसाठी एकत्र येतील. त्याचबरोबर व्यवसायाच्या असणाऱ्या समस्यासुद्धा काय करतील, सोडवून घेऊ शकतील. त्यामुळं चैतन्यदायी वातावरण हा श्रम संघटनांच्या विकासासाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानला जात असतो. त्यानंतर ध्येयवादी आणि सहाय्यक पुढाऱ्यांचं नेतृत्व जे आहे ते सुद्धा श्रम संघटनांच्या विकासासाठी गरजेचं आहे. श्रम कल्याणाचं ध्येय घेतलेले, त्याचबरोबर श्रमिकांच्या समस्या ज्या आहेत त्या व्यवस्थापनापर्यंत किंवा
संबंधित जे कोणी सेवायोजक असतील किंवा सरकारी यंत्रणेपर्यंत मांडणारे आणि श्रमिकांना न्याय मिळवून देणाऱ्या अशा ध्येयवादी आणि सहाय्यक पुढाऱ्यांचं नेतृत्व जर श्रमसंघटनेला जर असेल तर नक्कीच त्या श्रमसंघटनेचा आणि त्यामध्ये असणाऱ्या श्रमिकांचा विकास होईल किंवा त्यांच्या कल्याणामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर लोकशाही राज्यव्यवस्था असं आपण पाहतो, ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही राज्यव्यवस्था आहे अशा ठिकाणी समाजातील सर्वच घटकांचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं जात असतं, दुर्लक्ष केलं जात नाही. परंतु ज्या देशांमध्ये लोकशाही नाही किंवा जिथं लोकशाही अस्तित्वामध्ये नाही, ज्या व्यवसायामध्ये सुद्धा लोकशाहीची तत्त्व रुजवली गेलेली नाही अशा ठिकाणी मात्र श्रमसंघटनांच्या विकासाला अडचणी येत असतात. कामगारांना सुद्धा आपल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी हक्क किंवा अधिकार दिलेला आहे आणि तो लोकशाही पद्धतीनं जर सोडवला गेला तर नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल. परंतु अनेक उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी लोकशाही राज्यव्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ती असणं हा एक श्रमसंघटनेच्या विकासातला एक मूलभूत असा महत्त्वाचा घटक मानला जाईल. केंद्रीय मजूर मंत्रालयाची असणारी चांगली जी काही परंपरा असेल ती सुद्धा आपल्या श्रमसंघटनांच्या विकासासाठी आवश्यक असते. का तर केंद्रीय मजूर मंत्रालयामार्फत जी काही धोरणं राबवली जात असतात, जे काही कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी कशी करायची याचे महत्त्वाचे मार्गदर्शन श्रमिकांना मिळणे गरजेचे असते आणि म्हणून केंद्रीय मजूर मंत्रालयानं असे विविध कल्याणकारी उपक्रम त्याचबरोबर राबविणं, त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी होते किंवा नाही याकडं लक्ष देणं आणि जर होत नसेल तर त्यामध्ये सुधारणा करणं, अशा योग्य पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची चांगली परंपरा जर असेल तर नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि श्रमिकांचा विकास किंवा श्रमकल्याण जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. त्यानंतर कामगार संघाच्या नेतृत्वाची जडणघडण. कामगारांच्या ज्या काही संघटना असतील त्यांच्या नेतृत्व जे आहे ते ठरवत असताना बऱ्याच वेळेला कामगारांपैकी त्याचं नेतृत्व करायचं की त्रयस्थ असणाऱ्या पक्षाकडून त्याचं नेतृत्व करायचं किंवा एखाद्या पक्षाकडून नेतृत्व करायचं याचाही विचार त्यामध्ये करणं गरजेचं असतं. निवळ फक्त नेतृत्वच नाही तर नेतृत्वाच्या बरोबर त्या कामगार संघटनेमध्ये असणारे बाकीचे जे काही पदाधिकारी असतील त्यांची निवड कामगारांनीच कशा पद्धतीनं करायची याचाही विचार करणं गरजेचं असतं. अतिशय सुटसुटीतपणे किंवा कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं जर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जर नियुक्ती जर केली तर नक्कीच ते कामगार संघटना चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटनेचं असणारं जे काही सहकार्य आहे ते सुद्धा खूप मोलाचं आहे. स्थानिक कामगार संघटनांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर नवनवीन ज्या काही कल्याणाचे उपक्रम आहेत ते राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेचं सुद्धा श्रम कल्याण संघटनांना त्या ठिकाणी गरज असते किंवा त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असते. त्याचबरोबर श्रम कल्याण अधिकाऱ्यांची नेमणूक. ज्या व्यवसायामध्ये 500 किंवा त्यापेक्षा जास्त श्रमिक काम करत असतात अशा ठिकाणी कामगारांचं कल्याण करण्यासाठी त्या व्यवसायाने श्रमकल्याण अधिकाऱ्याची नेमणूक केली पाहिजे. योग्य पात्रतेच्या त्याचबरोबर कामगारांच्या समस्या समजून घेणारे असे श्रमकल्याण अधिकारी जर नियुक्त केले तर नक्कीच कामगार कल्याणामध्ये आणि कामगार संघटनांच्या विकासामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर श्रमकल्याण आणि राज्यघटना हाही एक श्रम संघटनांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा घटक आहे. श्रमिकांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर श्रमसंघटनांच्या विकासासाठी राज्यघटनेमध्ये काही तरतुदी असणं गरजेचं असतं आणि त्या नव्यानं ज्या ज्या समस्या उद्भवत असतात त्यामध्ये बदल होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. असे बदल जर झाले नाहीत तर श्रमसंघटनांचा विकास होणार नाही. त्यामुळं राज्यघटनेमध्ये याची तरतूद असणं गरजेचं आहे. यानंतर श्रमसंघाची गरज, फायदे, महत्त्व, भूमिका, कार्य, उद्दिष्ट हे पाहत असताना प्रथमतः पहिला भाग येतो की मालक आणि कामगार यांचे सलोख्याचे संबंध. व्यवसायामध्ये काम करत असताना मालक आणि कामगार यांचे संबंध सलोख्याचे राहावे यासाठी श्रमसंघटनेची गरज असते. त्याचबरोबर
वेगवेगळ्या चर्चासत्र आणि कार्यशाळांचं आयोजन जर त्या व्यवसायाला करायचं असेल तर नक्कीच श्रम संघटना जर असेल तर चांगल्या पद्धतीचे जे काही श्रमकल्याणाची चर्चासत्र असतील किंवा कार्यशाळा असतील त्यांचं आयोजन करता येईल. त्यामुळं श्रम संघटना ही चर्चासत्र आणि शाळांचं आयोजन करण्यासाठी महत्त्वाची असते. त्याचबरोबर एकात्मतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी सुद्धा श्रमिकांची संघटना असणं गरजेचं आहे. सर्व कामगार जे आहेत ते एकत्र आले तर त्यांच्या मागण्या किंवा त्यांचा जो काही मूलभूत विकास आहे तो त्या ठिकाणी साधला जाईल. त्यासाठी एकीचं महत्त्व जे आहे ते सर्व संघटनांच्या माध्यमातून आपल्याला पटवून देता येतं किंवा एकात्मतेचं महत्त्व पटवून देण्याचं काम जे आहे ते श्रम संघटनेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर औद्योगिक विकास साधणं. औद्योगिक विकास जर साधायचा असेल तर त्यामध्ये महत्त्वाचा असणारा घटक जो आहे तो म्हणजे श्रम. भांडवलाबरोबर श्रमसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात आणि औद्योगिक विकास साधत असताना श्रमिकांची त्याचबरोबर श्रम संघटनेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. श्रम संघटनेमध्ये असणारे जे काही कामगार असतील ते संघटनेचे असणारे जे काही नियम असतील किंवा संघटनेचं असणारं जे काही मार्गदर्शन असेल त्याप्रमाणे व्यवसायांमध्ये काम करत असतात. प्लस व्यवसायांचे असणारे नियम जे आहेत किंवा व्यवसायाचा असणारा विकास जो आहे तो सुद्धा त्यांनी साधलेला असतो. त्यामुळं औद्योगिक विकास जर साधायचा असेल तर श्रम संघटनांची आवश्यकता ही असतेच किंवा भारतासारख्या देशामध्ये तरी या श्रम संघटनांचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही. त्यानंतर श्रमिकांचं असणारं राहणीमान आणि जीवनमान उंचावणं हे सुद्धा श्रम संघटनेचे एक कार्य आहे. श्रम संघटनेला हे कार्य करण्याची गरज आहे. कारण श्रमिकांचं राहणीमान आणि जीवनमान उंचावणं हे श्रम संघटनांचं मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी मानलं जात असतं. त्याचबरोबर उद्योगांच्या प्रतिकूल धोरणाबाबत जे कोणी उद्योगपती असतील त्या उद्योगपतींशी सौम्य आणि संविधानात्मक भाषेमध्ये त्यांची कानउघाडणी करणं गरजेचं आहे. जर अतिशय उग्र अशा भाषेमध्ये नेहमी श्रम संघटनांनी जर उद्योगपतींशी श्रम कल्याणाच्या बाबतीमध्ये जर चर्चा केली तर उद्योगपती जे हे ते श्रम संघटनांना पुरेसं त्या ठिकाणी सहकार्य करत नाही. त्यामुळे त्यांच्याशी योग्य वेळप्रसंगी संविधानात्मक भाषेमध्ये त्यांची जर कानउघाडणी केली तर नक्कीच श्रमिकांचं त्या ठिकाणी कल्याण होईल आणि म्हणून श्रम संघटनेची आपल्याला गरज असते किंवा हा एक फायदा त्या ठिकाणी महत्त्वाचा सांगता येईल. त्यानंतर मालक आणि कामगार जे आहेत यांच्यामध्ये जे काही संबंध असतात ते सलोख्याचे निर्माण झाले पाहिजे. प्लस परस्परांनी एकमेकांना सहकार्यसुद्धा करणं गरजेचं आहे आणि परस्पर सहकार्यातूनच उद्योगाचा आणि कामगारांचा विकास होऊ शकतो किंवा विकास करता येत असतो. त्याचबरोबर उत्कृष्ट नेतृत्वास प्रवृत्त करणं हा सुद्धा एक श्रम संघटनेचा महत्त्वाचा असं उद्देश त्या ठिकाणी किंवा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप जर कमी करायचा असेल तर श्रम संघटनांची आवश्यकता असते. आज आपण पाहतो अनेक व्यवसायांमध्ये कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय पक्षांचे त्या ठिकाणी नेमणूक झालेली आपल्याला पाहता येते किंवा नेमणूक झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच राजकीय पक्षातील लोक जे आहेत ते कामगार संघटनांमध्ये हस्तक्षेप करतात आणि त्याचा फायदा जो आहे तो फक्त राजकीय हेतूसाठी म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जात असतो. त्यामुळं राजकीय हस्तक्षेप जर कमी झाला तर श्रम संघटनांचा विकास होईल. त्याचबरोबर श्रमिकांचं सुद्धा कल्याण त्यामध्ये होईल. त्याचबरोबर औद्योगिक धोरणासंदर्भामध्ये श्रम क्षेत्राचं असणारं जे काही महत्त्व आहे ते पटवून देणं गरजेचं आहे. श्रम क्षेत्राचं महत्त्व जर पटवून दिलं नाही तर औद्योगिक धोरणामध्ये कामगारांचा कोणताही विचार केला जाणार नाही किंवा कामगार संघटनांचा सुद्धा विचार केला जाणार नाही आणि आपोआपच श्रम कल्याणाची जी संकल्पना आहे ती हळूहळू मागे पडेल. त्यामुळं औद्योगिक धोरणं ठरवत असताना श्रम क्षेत्राचं महत्त्वसुद्धा पटवून देणं गरजेचं असतं. श्रम संघटनांच्या माध्यमातून ते पटवून देता येऊ शकतं आणि असं जर चांगलं धोरण औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये श्रमिकांच्या बाबतीमध्ये जर पटवून दिलं तर नक्कीच श्रम कल्याणाचे काही उपक्रम
त्याचबरोबर श्रम कल्याणाच्या संदर्भामध्ये सरकारकडून काही धोरणं राबवली जातील आणि अंतिमतः श्रम कल्याणाचा जो काही पाया आहे तो मजबूत होईल. त्याचबरोबर श्रमिकांचा विकास होईल आणि श्रम कल्याणाची संकल्पना खऱ्या अर्थानं राबवली गेली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.